नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी. आता आज जी भाजी आपण बनवणार आहोत त्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत की त्याच्याने भाजीला खूप छान अशी चव येते. अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आपण गवार घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत आणि त्यामध्ये मीठ ॲड करून ते आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात. म्हणजे भाजी छान वॉश होते, जे केमिकल्स असतात ते पण निघून जातात. 10 मिनिटासाठी आपण भाजीला ठेवूयात पाण्यामध्ये. आता बघूयात, भाजी आपण बनवण्यासाठी पाणी काढून घेतलं आहे, वॉश करून घेतली स्वच्छ. आता एका कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. आता सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गूळ. आता गूळ जेव्हा आपण त्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत की त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि भाजीला कलर पण खूप छान येतो. आणि त्यामध्ये नंतर आपण ॲड करूयात हिंग, आणि त्यामध्ये ॲड करू आपण कढीपत्ता. तर छान फोडणी आपल्या भाजीला बसली आहे की त्यामुळे भाजीची चव खूप छान येते. आता त्यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट ॲड करू. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, सर्व मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण गवार त्यामध्ये ॲड करूयात. आणि सर्व छान मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाजी बनवणार तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगते मी, तुम्हाला ही भाजी खूप आवडेल. अशा प्रकारच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. आता त्यामध्ये 2 चमचे आपल्याला दाण्याचं कूट ॲड करायचं आहे. शेंगदाणे जे आपण भाजून बनवतो ते दाण्याचं कूट आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता तुम्ही, भाजी खूप छान भाजी आपली तयार होणार आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम अशी लागते. आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ ॲड करू. त्या मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. बघू शकता तुम्ही कलर भाजीचा, आणि चव पण खूप छान येते. आता त्याला आपण 10 मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवूयात. तर थोडीशी उकळी आली की थोडंसं आपण एकदा भाजीला चाळून घेऊयात. भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.